पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी विरोधकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी सरकारला धारेवर धरायला सुरुवात केली। या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी केली। अजित पवारांनी सुनील टिंगरेंना पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितलं असा गंभीर आरोपही दमानी यांनी केला। दरम्यान या प्रकरणात कुणाला फोन केला नसल्याचं अजित पवारांनी परवाच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं, पण त्या पत्रकार परिषदेत अजित पवार गोंधळलेले होते असं दमानी म्हणतायत। माझा तर सरळ म्हणणं आहे की अजित पवारांनीच फोन केला आणि त्यांनीच टिंगरेला पाठवलं की बाबा ते होतंय की नाही जाऊन बघ, तू तिथे बसून राहा जोपर्यंत ते नीट होत नाही तोपर्यंत। तर माझा सरळ आरोप त्यांच्यावर आहे, माझा कोणा इतरांवर नाहीये। आणि जर नसेल म्हणून मी म्हटलं ते सीपी जे आहेत त्यांना हे प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि त्यांचं स्पष्ट ओपिनियन हो का नाही की त्यांनी लेखी द्यावं की बाबा मला एकदाही अजित पवारांचा फोन आला नाही की दबाव आला नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगावं। नार्को टेस्टची मागणी करताय, फोन चेक करताय, कुठले प्रूफ आहेत का तुमच्याकडे किंवा कुठल्या बेसवरती कुठल्या दाव्यावरती? हेच मला गंमत हीच वाटते की आज जर स्वाती मालिवालचा इश्यू म्हणा किंवा दिल्लीचा एक्साईज स्कॅम म्हणा, याच भाजपनी एका मुख्यमंत्र्याचे फोन सुद्धा जप्त केले होते आणि त्यांचा पासवर्ड मागितला आणि तिसऱ्या कोणीतरी 100 कोटी दिले म्हणून आरोप केला, म्हणून त्या मुख्यमंत्र्याला सुद्धा जेलमध्ये टाकलं। तर यांची निदान नार्को टेस्ट होण्यात मला वाटत नाही काही हरकत आहे, पण त्यांची झाली पाहिजे तरच सत्य जे आहे ना ते बाहेर येईल। काल पत्रकार परिषदेत बोलणारे अजित पवार अतिशय गांगरलेले होते, त्यांना सुचत नव्हतं बहुतेक काय बोलावं ते। तर मला असं वाटतं की ह्याच्यात त्यांची भूमिका नक्कीच आहे। त्यांनी कोणाला फोन केले, किती वेळा फोन केले आणि बचावासाठी फोन केले का नाही ते आता लवकरच बाहेर येईल। पण कुठे ना कुठे असं वाटतं की त्यांची चौकशी जर व्हायची असेल तर एक तर त्यांचा फोन चेक केला पाहिजे किंवा त्यांच्यावर नार्को टेस्ट झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।